ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. रात्री 7 ते 8 भागवत कथेचं पारायण झालं. त्या पारायणाची जबाबदारी गुरुदेवांनी खारेकजुने येथील सुनीता शेळके या साधिकेवर टाकली आहे. रोज भक्तगण येतात, कथा ऐकतात. कधी त्यातील अध्याय पारायण स्वरूपात इतरही साधक करतात. आज पौर्णिमेच्या निमित्ताने भागवत कथा ऐकण्यास बरेच साधक जमले होते. सेमंतक मण्याची कथा, जांबुवंतीशी श्रीकृष्णाचा विवाह ह्या कथेचा सर्वांना लाभ मिळाला. त्यानंतर पूज्य गुरुदेवांच्या सानिध्यात भजन प्रवचनं झाली. रात्रीचे 1:45 वाजले होते. गुरुदेवांनी माईक ताब्यात घेऊन आपल्या मधुर वाणीतून सर्वांना अध्यात्मातील गूढ रहस्य सांगण्यास सुरुवात केली. कोजागिरी या शब्दाचा अर्थ सांगितला आणि गुरुदेव म्हणाले, आज पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात ठेवलेल्या दुधात चंद्राची किरणं प्रवेश करतात. त्यानंतर आपण ते दूध प्यावं, पण त्याचं अतिसेवन हानिकारक असतं. त्यांनी आणखी काही शब्दांचे अर्थ सांगितले आणि म्हणाले, गुरुदेवांचा जो आशीर्वाद आहे की पौर्णिमा त्याच्या अगोदरचे व नंतरचे 2-2 दिवस, अमावस्या आणि त्याच्या अगोदरचे व नंतरचे 2-2 दिवस या दिवशी साधकांना आपल्या गुरुदेवांचे दर्शन करता येईल. त्यांना पौर्णिमेच्या वेळी चंद्रामध्ये आपल्याला आपले गुरुदेव दिसतील, तर अमावस्येच्या काळात सूर्यामध्ये हे दर्शन होईल. पण ज्याची त्याची योग्यता आहे त्यानुसार त्याचा लाभ आपल्याला होत राहील. सूर्याचे रूप हे विरक्तीचे आहे. उगवत्या आणि मावळत्या सूर्याचा रंग एकदम भगवा असतो. त्याच्यासारखा संन्याशी दुसरा कोणी नाही. उगवतीचाच रंग घेऊन तो मावळतो, पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या नियोजनासाठी तो निघून जातो. साऱ्या जगात आपला भारत देशच असा आहे की जेथे रोज सूर्य उगवतो, रोज 12 वाजतात तो माथ्यावर असतो, रोज रात्र होते. इतरही देशात तसं नाही. काही देशात तर 6 महिन्यांची रात्र आहे आणि 6 महिन्याचा दिवस. काही ठिकाणी दुपारचे 12 वाजले तरी रात्र असते, काही ठिकाणी 5 वाजले तरी मध्यरात्र असते. पण आपल्या देशात सर्व काही व्यवस्थित आहे. या सर्वांचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. सूर्योदयाची व सूर्यास्ताची आणि मध्यान्हीची वेळ कॅलेंडरमध्ये पाहावी. सोलापूरहून निघणारे कॅलेंडर व आपले कॅलेंडर यात 2.5 मिनिटांचा फरक असतो. ज्याला साधनेत पुढे जायचे त्याच्यासाठी एक गोपनीय रहस्य मी तुम्हाला सांगतो. 24 तासातील 4 संध्या असतात. सकाळी सूर्योदय होतो त्याच्या अगोदरपासून 10 मिनिटे व नंतर 10 मिनिटे, तसेच मध्यान्ही सूर्य येतो तेव्हा संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेस व मध्यरात्री अशा 4 संधिकालाचा आपण उपयोग करावा. या काळातील जप 24 तास जपाचे फळ देतो. परमार्थातील हवाई जहाजाची यात्रा आहे ही. हे बघा, एखाद्या झाडावरच्या फळापर्यंत पोहोचायला मुंगी चालत जाईल, कोणी दगड मारून ते फळ पाडील, पण पक्षी तर उडून जाऊन त्या फळाचा आस्वाद घेईल. यातील मुंगी आणि दगड मारून फळापर्यंत पोहोचणे या दोन्ही मार्गाचे धोके आहेत, पण पक्षी ज्या पद्धतीने फळाचा आनंद घेतो तो सर्वात चांगला. धोकाही नाही आणि त्याच्या पाऊलखुणाही दिसत नाहीत. तसेच आपणही असा कमीत कमी वेळेचा हा मार्ग अंगीकारावा. त्यासाठी आपण आपल्या श्वासावर लक्ष ठेवावं. साधारणतः 2.5 तासाने श्वास ज्या नाकपुडीतून वाहतो तो बंद होऊन दुसऱ्या नाकपुडीने वाहणे चालू होते. डाव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या श्वासात चंद्रनाडी म्हणतात व उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या श्वासास सूर्यनाडी म्हणतात. आणि संधिकालामध्ये दोन्ही नाकपुड्यांमधून बरोबरच श्वास वाहतो तेव्हा सुषुम्ना नाडी कार्यरत असते. या काळात केलेले जप ध्यान अनंतपटीत फलित होतात. जो श्वासावर लक्ष ठेवून जप ध्यान करतो त्याला सिद्धी दूर नाहीत. त्याच्या मनातील सर्व कामना तत्काळ पूर्ण होतात. तो अंतर्यामी होतो. हे सूर्योदयाचं शास्त्र भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं. या विषयात आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त साधना. जे ऋषीमुनी गिरिगुफात राहतात ते या संधिकालाचा लाभ घेतात. जेव्हा सुषुम्नाचे द्वार खुले असते म्हणजेच दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास चालू असतो त्यावेळेची ते वाट पाहतात. त्यातील 1 मिनिटही ते वाया घालवत नाहीत. आपण आपल्या रोजच्या कामकाजात सुद्धा या संधीचा फायदा उठवा. ज्याला 4ही संधिकालाचा उपयोग करता आला तर उत्तम आहे. यातील एका जरी संधीचा उपयोग करून घेतला तर आपले कल्याण आहे. वाटते जरी योगी व्हावे, आधी नियम पाळावे. नियमितपणे अशी साधना केली तर तुमचे कल्याण आहे. शरीर निरोगी राहावे म्हणून सकाळी साधारण 11:30 ते 12 या वेळात जेवण करावे. जेवताना थोडेच पाणी प्यावे. जेवणानंतर 1-1.5 तासांनी भरपूर पाणी प्यावे. त्याचे कारण असे आहे, आपल्या नाभिकमलामध्ये म्हणजे मणिपूर चक्रात सूर्यतत्व विराजमान आहे. केलेलं जेवण त्या वैश्वानर अग्नीमध्ये भाजलं जातं आणि त्याची पचनक्रिया व्यवस्थित होते. मग भोजन करताना आपला उजवा स्वर चालू असावा. पेय, पातळ पदार्थ किंवा पाणी पिताना डावा स्वर चालू असला तर केलेलं जेवण व्यवस्थित पचतं. पचन संस्था व्यवस्थित असली तर आजार होणार नाहीत. दुसरे असे की उच्च कोटींच्या साधकामध्ये विरक्ती दिसून येते. आम्ही तर साधना करायचो तेव्हा कधीकधी 2-2 दिवस उपाशी असायचो तरी काही फरक पडला नसायचा. तेव्हा मात्र फक्त त्या एकाचाच ध्यास असायचा,
तुमचे गुरुदेव ग्रेट आहेत एवढं म्हणून तुमच्यावरची जबाबदारी तुम्ही टाळता कामा नये. आमचे आशीर्वाद आमची कृपा तुमच्यावर आहेच, पण पुरुषार्थ तुम्हाला करायचा आहे. तुमची योग्यता वाढण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. मग तेव्हाच हे आशीर्वाद ही कृपा काम करेल. या पौर्णिमेचं एवढं महत्त्व एवढ्यासाठी आहे की या काळात सर्व सद्गुरूंच्या अशरीरी मीटिंग होत असतात. कोणत्या शिष्याला काय द्यायचे हे तिथे ठरले जाते आणि त्याप्रमाणे ज्याला त्याला ते मिळून जाते. एवढे गूढ ज्ञान देत आहे ते प्रारब्धानुसार ज्याला त्याला मिळेल. काहींचे लक्ष आहे पण काहींचे याकडे लक्षही नाही. एवढी रात्र झाली पण तुमच्या डोळ्यावर झोप नाही, थकवा नाही, कसली चिंता नाही. हे सगळे परिणाम संत सानिध्याचे असतात. जीवनात 3 गोष्टी ह्या गुप्त राहिल्या पाहिजेत. पहिली गोष्ट पती पत्नीचे आपसातील संबंध, दुसरे आपले कर्ज आणि तिसरी महत्त्वाची बाब अत्यंत गोपनीय राहिली पाहिजे, ती म्हणजे सद्गुरूंनी शिष्यापुढे जे गूढ रहस्य उलगडून दाखविले ते. प्रत्येक पौर्णिमेला दर्शन सत्संगाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. यात दर्शन असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच येथे उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू. जो ह्या सलग 21 सत्संगाचा लाभ घेईल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. 4 पौर्णिमा झाल्या आहेत, अजून 17 कार्यक्रम बाकी आहेत. त्याचा प्रत्येकाने फायदा करून घ्या, असं म्हणून गुरुदेवांनी त्यांचं बोलणं थांबवलं होतं. आज श्री गोरे सरांनी सांगितले की दसऱ्याच्या दिवशी शांतीस्वरूप यांच्या घरी यज्ञाचा कार्यक्रम झाला. त्यात काही विचार पुढे आले ते असे. अलीकडे गुरुदेवांचे स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे सर्व साधकांनी संकल्प करून महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा. किती करायचा हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे. मग कार्याच्या भरभराटीसाठी जप असो किंवा स्वतःच्या वैयक्तिक कार्याच्या पूर्तीचा असो, तो जप संकल्प करून करायचा. आज कोजागरी पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत हा जप करायचा आहे. येथे प्रत्येकाने केलेल्या जपाची माहिती द्यावी आणि ज्यांना कोणाला केलेला जप सांगायचा नसला तरीही काही हरकत नाही, पण त्या जपाची येथे पुढच्या पौर्णिमेला पूर्णाहुती होईल. आज त्यांनी जे सांगितले खरं ते माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. मी एकदा तसा उल्लेखही केला होता. त्या विचाराने